Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to see second passage of 10th standard English lesson, The Boy Who Broke the Bank. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण The Boy Who Broke the Bank या लेसन मधील passage number 2 बघणार आहोत. Let's get started. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आता सीताराम ज्याला आपल्या मित्रासाठी जॉब शोधायचा होता, एक प्रकारे त्याला नथूची जॉब मिळवून देण्यामध्ये मदत करायची होती, तो चौथ्या घरी जेव्हा त्याने व्हिजिट केलं, म्हणजे कपडे डिलिव्हर करायसाठी गेला, तेव्हा त्याने ऐकलं की द लेडी ऑफ द हाऊस, म्हणजे त्या घराची जी घरमालकीण होती, तिने असं मेन्शन केलं होतं कोणाशी तरी बोलताना की तिला एका झाडणाऱ्या मुलाची किंवा झाडणाऱ्याची आवश्यकता आहे. टाईंग इज बंडल टुगेदर ही सेड. मग आपले कपड्याचं गाठोडं पुन्हा बांधता बांधता सीताराम म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर अ वर्क. तो म्हणाला की माझ्या ओळखीत एक झाडणारा मुलगा आहे, तो कामाच्या शोधामध्ये आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. आणि तो पुढच्या महिन्यापासून काम सुरूसुद्धा करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे. तो सध्या बँकेमध्ये काम करतोय, पण बँकेवाले त्याला त्याचा पगार देत नाही आहेत. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्याला सोडायची इच्छा आहे, असं सीताराम यांनी त्या घराची जी लेडी होती, मालकीण होती, तिला कळवलं. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. त्यांचं नाव होतं मिसेस श्रीवास्तवा. त्या म्हणाल्या, असं आहे का? वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. बरं, त्याला सांग उद्या येऊन मला भेट म्हणून. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड hoisted his bag on his shoulder and went his way. आणि सीताराम जो आनंदी होता, ग्लॅड म्हणजे खुश होता, की तो त्याच्या कस्टमरच्या आणि शिवाय त्याच्या मित्राच्या सुद्धा कामात पडला. त्याने ती बॅग जी होती, कपड्याचं गाठोडं जे होतं, हॉइस्टेड म्हणजे उचलून वर घेतलं, खांद्यावर घेतलं आणि आपल्या रस्त्याने निघून चालला गेला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. आता मिसेस श्रीवास्तवा यांना काही शॉपिंग करायची होती, सामान आणायचं होतं. She gave instruction to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. So मिसेस श्रीवास्तवा यांनी जी आया होती, म्हणजे मुलाला सांभाळणारी जी बाई होती, तिला काही इन्स्ट्रक्शन दिले, तिला काही सांगितलं की कशाप्रकारे बेबीवर लक्ष ठेवायचं आहे. आणि दुसरीकडे कुक जो होता, म्हणजे त्याच्या घरचा स्वयंपाकी, त्यालासुद्धा सांगितलं की दुपारच्या जेवणाला उशीर करू नकोस. देन शी सेट आउट फॉर द पीपलनगर बँक मार्केट प्लेस. त्यानंतर मिसेस श्रीवास्तवा या आपल्या पीपलनगर बँक मार्केट प्लेसवर जिथं त्या नेहमी जायच्या, तिथं त्या गेल्या टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. त्यांची कस्टमरी टूर म्हणजे युज्युअल नेहमीची त्यांची जी एक टूर असायची कपड्यांच्या शॉपमध्ये, ती करायसाठी त्या मार्केटमध्ये निघून गेले. अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट द वन एंड ऑफ द बाजार. तर बाजारच्या एका कोपऱ्यामध्ये एक मोठंच्या मोठं लार्ज शॅडी टॅमरिन ट्री म्हणजे चिंचेचं झाड होतं. And it was here that Mrs. Shrivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आणि इथे त्यांना त्यांची मैत्रीण मिसेस भूषणसुद्धा भेटल्या, ज्या उन्हापासून संरक्षण करायसाठी सावलीमध्ये उभ्या होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरशिप. मिसेस भूषण या एका मोठ्या रुमालाने स्वतःला हवा घालत होत्या. शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. त्या समर म्हणजे उन्हाळ्याची कंप्लेंट करत होत्या, उन्हाळ्याविषयी तक्रार करत होत्या, उन्हाविषयी तक्रार करत होत्या. आणि असं सुद्धा म्हणाल्या की या वर्षीचा उन्हाळा हा पीपलनगरच्या हिस्ट्रीमधला, इतिहासातला सर्वात गरम उन्हाळा आहे, असं त्यांनी सांगून टाकलं. शी देन शोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय. मग त्यांनी मिसेस श्रीवास्तवा यांना एक कपड्याचं सॅम्पल दाखवलं, ज्या त्या विकत घ्यायला चाललेल्या होत्या. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि त्यानंतर 5 मिनिटं त्यांनी त्या कपड्याचा शेड, टेक्स्चर, डिझाईन म्हणजे रंग, पोत आणि नक्षीकाम यावर चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तवा सेड. मग या टॉपिकवर बोलून थकल्यावर मिसेस श्रीवास्तवा म्हणाल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेड गोविंद राम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅज रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. त्या म्हणाल्या, तुला माहिती आहे का माय डिअर, सेठ गोविंदरामची जी बँक आहे ती आपल्या एम्प्लॉईजला सुद्धा, म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार देऊ शकत नाही. आज सकाळीच मी ऐकलं त्यांचा जो स्वीपर आहे त्याची कंप्लेंट की त्याला 1 महिन्यापासून त्याचे वेजेस म्हणजे त्याची मजुरी मिळालेली नाही.
शॉकिंग रिमार्क्ड मिसेस भूषण. आता मिसेस भूषणनी हे ऐकलं, त्या म्हणाले की अरे बापरे, फारच धक्कादायक आहे हे तर. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. त्या म्हणाल्या की जर ते झाडणाऱ्याला सुद्धा पगार देऊ शकत नसतील, याचा अर्थ बँकेची कंडिशन खूपच खराब असली पाहिजे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड इदर. जर झाडणाऱ्यालाच पगार नाही मिळत आहे, याचा अर्थ कुणालाच पैसे मिळणार नाहीत, कोणालाच आता पैसे मिळू शकणार नाहीत. म्हणजे बँकेची कंडिशन खराब असली पाहिजे असं मिसेस भूषण म्हणाल्या. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. आता मिसेस भूषण ज्या होत्या त्यांनी मिसेस श्रीवास्तव यांना टॅमरिन ट्रीजवळ सोडलं आणि आपल्या हस्बंडच्या शोधामध्ये त्या निघाल्या. त्यांचे हस्बंड जे होते ते कमल किशोरच्या फोटोग्राफी शॉप पुढे बसलेले होते आणि दुकानाच्या मालकासोबत बोलत होते. सो देअर यू आर क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषणला जसे मिस्टर भूषण दिसले तसं मिसेस भूषण म्हणाल्या, अरे तुम्ही इथे आहे का? आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर. मी तर एक तास झाला तुम्हाला शोधत होती. वेअर डिड यू डिसअपियर. असे कसे कुठे तुम्ही गायब झाले होते, निघून गेले होते? ज्या प्रकारे मिसेस भूषण मिस्टर भूषणला ओरडल्या. नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप. ते म्हणाल की मी कुठं जाणार आहे, मी तर इथेच आहे. तू एका दुकानामध्ये स्तब्ध थांबते का? आय माईट हॅव फाउंड यू. जर एका दुकानामध्ये थांबली असती तर मला तू सापडली असती. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन फ्लॉवर गार्डन. पण तू तर एका शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये, एका दुकानातून दुसऱ्या दुकानात अशी जाते जशा प्रकारे एखादी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाऊन बसते. डोंट स्टार्ट गम्बलिंग, द हीट इज स्ट्रॉंग इनफ. मिसेस भूषण म्हणाले की बस आता इथेच तुम्ही कुरकुर करणं सुरू करू नका. ऑलरेडी हीट इज स्ट्रॉंग इनफ, म्हणजे ऑलरेडी गरमीमुळे मी परेशान आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. इवन द बँक अबाउट टू गो बँकरप्ट. आणि त्या पुढे म्हणाल्या की काय माहिती या पीपल नगरला काय झालेलं आहे. इवन द बँक अबाउट टू गो बँकरप्ट. इव्हन इथली बँकसुद्धा बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे. आणि अशा प्रकारे इथे पॅसेज नंबर 2 संपतो. तर मित्रांनो, मिसेस भूषण ज्या होत्या त्यांनी फक्त एवढं ऐकलेलं होतं की बँक जी होती ती आपल्या एम्प्लॉईजला पे करू शकत नव्हती. बट मिसेस भूषणनी त्या गोष्टीला वाढवून चढवून सांगितलं आणि स्वतःच्याच मनाने त्यांनी असं सांगून टाकलं की जी बँक आहे ती दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर अशा प्रकारे अफवा कशा पसरत जातात हे आपण या लेसनमधून बघत आहोत. आय होप तुम्हाला हा पॅसेज नंबर 2 खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.